मस्त अशी तर्री पण आली बघ त्याला. आली का? हे गाईज, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला खूप जास्त कमेंट्स आणि खूप लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स केलेला, सो त्यासाठी खरंच थँक्यू. आमचा बेसन भाकरीचा लास्ट व्हिडिओ होता, तो नसेल कोणी बघितला, कोणी नवीन असेल माझ्या ह्या चॅनलवर तर मी इकडे पिन करते, तर तो नक्की जाऊन बघा. सो सगळ्यांचे रिस्पॉन्सेस आणि वैजनाजी तुला कसं वाटलं? छान वाटलं. म्हणजे असं आपण आता रेसिपी तर आपण रोजच करतो, रोज स्वयंपाक म्हणजे आपली रोजचीच रेसिपी असते, पण असे शूट पहिल्यांदाच केल्यामुळे मला खूप छान वाटलं. जरांनी तिला हे पण म्हटलं की खूप छान केलं, छान केलं. सगळे गावोगाव पण मैत्रिणींनी, गावचे नातेवाईकांनी बघितलं, त्यांना पण खूप आवडला. कमेंट्स पण खूप जणांनी केले, सो त्याच एका कमेंट घेऊन आम्ही आज एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. सो आजची रेसिपीचं नाव काय आपलं? भरलेले वांगे. पण ती आम्ही ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट असणार आहे की याला असतो तो भरलेल्या वांग्यामध्ये जो आपण मसाला टाकतो, तो आम्ही मिक्सरमध्ये न वाटता आम्ही हाताने तो ग्राइंड करणार आहे. हाताने म्हणजे दगडीमध्ये, म्हणजे तेच हाताने. आणि माझ्या आईच्या हातची स्पेशल, तू म्हणे ना तू काय शिकून आली, काय शिकायचं. माझ्या आईच्या हातची स्पेशल वांग्याची भाजी सर्वांना खूप आवडते. आता आईला वाढून 25-26 वर्ष झालं, तरी पण अजून आईच्या हातची पुरणपोळी, वांग्याची भाजी सर्वांना खूप आवडायची. अजून नाव काढतात, मावशींच्या हातची खूप छान व्हायची. आपण आता हिच्या मम्मीच्या हातची जी स्पेशल वांग्याची भरलेली वांग्याची भाजी, सो आम्ही आता ती रिक्रिएट करतोय. आता तयारीला लागलो आहोत. आणि आपण काय काय तयारी केली आता इथं कांदा हा भाजायला ठेवलाय, म्हणजे कांदा खोबरं वगैरे ते आपण भाजून टाकणार आहे. तो जो मसाला असतो तो करण्यासाठी थोडासा कांदा आणि खोबरं जे आहे आपलं, खोबरं, तीळ, शेंगदाणे, ते आम्ही नाही आता फक्त आम्ही कांदा भाजतो. कढईमध्ये कांदा भाजायला ते आता कांदा आणि खोबरं थोडंसं वांगे धुवून घेतलेले आपण नंतर वेळेवर चिरायचे. आधी चिरून ठेवले की काळे पडतात ते, म्हणून मग सगळं भाजी बाकी तयार झाली की वांगे चिरून मग त्यात मसाला भरायचा. अच्छा, ही प्रो टिप आहे, हे मला नव्हतं माहिती. चिरायचे नंतर. माझ्या नाकातून लिटरली पाणी येत आहे, इतकं डेंजर तो कांद्याचा. तिखट असतो ना कांदा. इकडे कांदा हे चिरते आणि मी इकडे खोबरं वाटायचं आहे ना, बारीक खिसून घ्यायचंय, वाटायचं नाही. वाटायला मग जरा बरं. पटकन गरम भांडं असलं की एकदम तडतड उडतात, म्हणून मग जरा वेळ झाकून ठेवायचं त्याला आणि बारीक गॅसवरच भाजायचे. आपण तीळ का घेतलंय ह्याच्यामध्ये? तीळ खोबऱ्याने चव छान येते ना भाजीला. तिळात काय हे असतं की स्निग्ध पदार्थ असतात ना, आणि बहुतेक आपण आता चंपाषष्ठी नंतरच वांगे खायला, तेव्हा थंडी असते, मग तेव्हा तीळ, शेंगदाणे, खुरासणी, खोबऱ्याची खुरासणी पण भाजीत टाकायची. ते कसे तीळ हे गरम असतं, गरम पदार्थ, सो त्यामुळे हे आपण खातो. आणि आता भाजीमध्ये आम्ही त्यामुळे टाकतो. तीळ, शेंगदाणे, हे कांदा भाजून घेतलाय, आता खोबरं पण भाजून घेऊ आपण सगळा, आणि मग फोडणी टाकताना मग वांगे चिरू. लसूण पण आता त्यात वाटताना घेऊ. आता आपण हा किती लाल करायचं आहे खोबरं आपल्याला? गुलाबी करायचं, जास्त नाही, जास्त काळं नाही करायचं, ते पटकन होतं कारण की म्हणून. आता आपल्या भाजीची तयारी झाली सगळी. कांदा चिरून घेतलाय, थोडी खुरासणी भाजून बारीक केलेली होती तीच घेतली आहे, तीळ भाजले, कांदा, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, आलं आणि लसूण. आता ते सगळं आपण दगडीमध्ये वाटून घेऊ आणि मग वांग्यामध्ये भरायला मसाला तो आपल्याला.
छान झाले. आता मसाला वाटून झाला आपला एकजीव. त्यात आता आपण मीठ पण टाकलं म्हणजे पटकन बारीक व्हावं म्हणून. अच्छा. मैत्रिणींचे आपण खलबत्त्यात का बनवतोय हा मसाला? म्हणजे आपण मिक्सर पण वापरू शकतो. मिक्सर पण वापरतात आता बहुतेक, मिक्सरमध्येच करतो सगळेजण करतात बुवा. पण खलबत्त्यात केली की वेगळी टेस्ट येते, त्याला चांगली चव येते बुवा. अच्छा. जुने लोक ह्याच्यावरच वाटायचे ना, दगडी खलबत्त्यात वगैरे, पाटावर वांट्यावर, म्हणून मग त्याची चव वेगळी येते अजून त्या भाजीला. बनवताना पण आपलं मन प्रसन्न पाहिजे, देवाचं स्तोत्र वगैरे म्हणायला पाहिजे, म्हणजे ते अन्नामध्ये पण उतरतं. आणि आपण जेवढ्या प्रसन्नपणे स्वयंपाक आपण जेवढं प्रसन्नपणे स्वयंपाक बनवतो, मग खाणाऱ्यांना पण तेवढाच आनंद होतो आणि त्यांच्यामध्ये पण चांगले गुण येतात बुवा, असं आनंदी राहतात खाणारे पण. मसाला आपण वांग्यात भरण्यासाठी करणार आहे, वाटणाचा मसाला. आणि थोडं हे घ्यायचं मग, काळी चटणी, लाल चटणी, मीठ टाकलं होतं आता आपण वाटताना, वाटल्या जावं ना पटपट. असं हे चांगलं हे करून घ्यायचं. काय भारी वाट सुटलाय मस्त. असा मसाला पण खायला छान लागतो सगळा, असा मिक्स केलेला मसाला पण खायला छान लागतो. म्हणजे हा मसाला आणि चपाती किंवा भाकरी सोबत आपण खाऊन भारी लागेल, छान लागतो तसा पण खायला. इतका भारी वास आहे ना, तुम्हाला खरंच असे ते वर्ड्स मध्ये नाही सांगू शकत. पण मग नैवेद्य दाखवायचा आहे. जर हा कच्चा आहे ना अजून, शिजलेलं कुठं भाजीत टाकायचं थोडासा नाही. मी थोडासा टेस्ट करते आत्ताच. खरंच भारी लागतं. मग छान लागतं. असं नसली काय नसली पटकन पण असा मसाला करून खाल्ला तरी पण चालतो. असं म्हणजे भाकरी त्याच्यावर तूप लावायचं. तेल हा ठीक आहे, तेल आपण ह्यात तेल टाकतो ना, मग तेल तूप एकत्र नको. ओके. सो त्यामुळे तेल आणि हा मसाला एक नंबर. खरंच भारी झालंय. व्हिडिओ साठी नाही म्हणत मी, जेन्युइनली भारी झालं. काल तुम्हाला आम्ही हे देऊ शकलो असतो इकडून. सगळेजण तसंच म्हटले ना मला, काय पिठलं भाकरीचं केलं ना, आता खायला कधी बोलवतात, खायला कधी, आम्हाला खाल्ल्याशिवाय कशी काय चव कळणार. खरंच चांगलं झालंय का? तेच तुम्हाला खरंच आमच्या हातचा टेस्ट करायचा असेल तर आम्हाला नक्की खरंच सबस्क्राईब करा ह्या चॅनलला. आणि जेव्हा आमचे ॲटलिस्ट 5,000 10,000 जेव्हा सबस्क्रायबर्स होतील तेव्हा आम्ही नक्की असा एक फेस्ट करू, तिथे मैत्रिणी आणि मी आम्ही बनवू काही. आणि आम्ही ठराविक काही लोकांना, माझ्या सबस्क्रायबर्सला नक्की बोलवेल मी. आणि तुम्हाला जे आमच्या हातचं बनवून खाण्याची इच्छा आहे आम्ही ते नक्की बनवू. हे तुम्हाला बघायचं असेल या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला समजा हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. मठातल्या मैत्रिणी वगैरे भेटल्या ना सगळ्या, मग म्हणे छान झाला व्हिडिओ वहिनी, पण खायला कधी बोलवणार, आम्हाला टेस्टला कधी बोलवणार म्हटलं. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि मग आम्ही तुम्हाला नक्की बोलवू. आता वांगे असे चांगले चिरून घ्यायचे आणि काटेरी वांगे आहेत ना छान, काटे पण काढायचे त्याचे बरं का, नाही तर टोचतात ते काय वेळेस. म्हणजे माझ्या वडिलांना मेन म्हणजे घशातच अटकला होता तो असा काटा उभा. बापरे, काटे असतात ते जे आहे मेन इथे आहे खतरनाक, तसे ते नीट बघून घ्यायचं. आणि हिने मला व्हॉट्सअपला मेसेज केलेला काटेरी वांगे आणताना काटेरी छोटेसे असे छोटे काटेरी वांगे बघून आण, म्हणजे छोटे चव छान असते ना त्या वांग्यांना, म्हणून टेस्टी असतात ते गावठी वांगे. गावठी हा मसाला. हा 4 ह्याच्यामध्ये का? मी घेते काळा मसाला आहे. आणि हा घ्यायचा असा का? हो. चुकतीये का मी? नाही, असं पूर्ण भर नाही करणं, चारी बाजू.
म्हणजे पूर्ण असं स्टफिंग स्टफिंग सारखं आहे का असं पूर्ण असं. तिचा बघा किती व्यवस्थित भरलाय म्हणजे चारी बाजूनी तो जायला पाहिजे मध्ये. जमतंय ना. हो काही काही जण ते बांधतात पण ना त्याला, म्हणजे तो मसाला त्यात राहावा म्हणून काही दोरा किंवा काय असं बांधतात ना. काय बांधून भातात वगैरे ठेवायचे असले ना मग ते असे ठेवतात. अच्छा. भात शिजत आला ना मग त्यात असे वरून वांगे ठेवायचे भातामध्ये. वांगे भात म्हणतात. वांगी भात. हा ती जे म्हटलेली की काळे पडतात ते असे होतात म्हणून जेव्हा आपण भरणार आहोत तेव्हाच कट करा, हे लक्षात ठेवा. झालेत ना हे. हो ठीक आहे. आता आपण फोडणीला ठेवू पातेलं. ठीक आहे. आता हे पाणी हात धुवून घे, इकडं धु. हे आहे पाणी मसाल्याचं ना म्हणजे आता हे आपण भाजीला वापरून नंतर मग गरम पाणी टाकायचं. पण मग कोणी कोणी असं पण म्हणेल आपल्या वेळेला की शी यांचं किती घाण आहे. असं नाही, ते वाया जाऊ नये हाताचं म्हणून आपण टाकतो. आपण हात आधी करताना स्वच्छ धुवूनच घेतो ना. बरोबर. तरी कोणाला समजा घाण वाटतच असेल तर प्लीज तुम्ही हात धुवून घ्या. आणि तुम्ही आमच्यासारखं हे काय करू नका, आम्ही पूर्ण रॉ पद्धतीने करतोय. म्हणजे आपण हे आता हे पण धुवून घ्यायचंय ना आपल्याला. आम्ही इवन तुम्हाला सांगते, हा खलबत्ता आहे बघा. खलबत्ता आहे ना, आता त्याला मसाला लागतो ना. मग हा मसाला लागलाय इथे. हा पण आम्ही पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि धुवून घ्यायचं, धुवून घेणार आहे. हे बघा आम्ही काहीच वाया घालवत नाही. वाया घालवत ह्यात तेल टाकू थोडं, म्हणजे 3-4 चमचे तरी घेऊ मग, म्हणजे वांगे आपल्याला परतता येतील व्यवस्थित. त्यात मोहरी टाकू, कढीपत्ता, थोडा हिंग, आहे ना तो पण टाकू आधी थोडा. आता हे वांगे पण असे लगेच टाकू, म्हणजे परतल्या जातात. हळद टाकते. पण जास्त हे केलं ना, चमच्याने हलवलं की मग ते मसाले निघून जातो ना, मग असं पण हलवायचं. बापरे. वांगे असे परतून घ्यायचे, असं झेलायचं ह्यात, म्हणजे खालचे वर होतात, वरचे खाली होतात. आता आपण ते वाफ आणायला ठेवले वांगे, मग ते ताटावर पण थोडं पाणी ठेवलं. आता ते मसाल्याचं ताट होतं ना, मग त्यात पाणी टाकून ठेवलंय थोडं. अजून थोडं गरम पाणी टाकावं लागेल. भाजी करताना कधी पण गरम पाणीच टाकायचं. बरं. गार पाणी का नाही टाकायचं? मग ते दांडरल्यासारखे होतात, लवकर शिजत नाही वांगे. अच्छा. कोणत्या भाज्या म्हणजे म्हणून नेहमी थोडंसं उसळ वांगे वगैरे त्यांना गरम पाणीच टाकायचं. ओके. दोडक्याची भाजी, थोडा गुळाचा खडा पण टाकतोय आपण. आता याच्यावर जरा शिजवून देऊ. केली आता वांग शिजले की नाही असं देठाला दाबून बघायचं. आता हे शिजलंय वांग, चांगलं मऊ झालंय, छान मस्त अशी तर्री पण आली बघ. त्याला आली का? आता मस्त वांगी घेतली, याच्याबरोबर आपण कांद्याच्या 2 फोडी ठेवल्या आणि भाकरी. आता याचा नैवेद्य दाखवायचा आहे ना. मैत्रिणीने खूप छान पद्धतीने अशी प्लेट मला सजवून दिली आहे. आता मी वांग्यातला थोडासा तो जो आपण मसाला भरलेला तो थोडा घेते. वांग्याची भाजी आवडत नसेल तरी पण आज तू खाशील. खूप छान झाली, खूप छान. सो गाईज, तुम्हाला ही रेसिपी आमची कशी वाटली आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. सो नेक्स्ट रेसिपी आपण कोणती करतो मैत्रिणींची? भाजणीचं थालीपीठ. आणि ते आपण नुसती रेसिपी नाही दाखवणार आहे, आपण ते कसं बनवतात त्याची सगळं प्रोसेस पण पण दाखवणार आहे, त्याची कृती.
म्हणजे स्टार्ट टू स्टार्ट भाजणी तशी कशी तयार करायची आणि मग त्याचं थालीपीठ कसं बनवायचं ते पण आपण दाखवणार आहे. वाव. सो तो व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येऊ. सो त्यासाठी लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाईब्स. तोंडावर गेलं यार माझ्या. बरं, गेलं का असं केलं.